आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता ऐकूयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर दिलीप उके यांची भीमराव शेळके यांनी घेतलेली मुलाखत. मित्रहो, शिक्षणाच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांचा विकास व्हावा, आपल्या सगळ्यांनाच शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि शैक्षणिकदृष्ट्या आपण महाराष्ट्रात सगळ्यांच्या बरोबरीनं किंबहुना सगळ्यांच्या पुढे जाऊन 2 पाऊल पुढे चालावं अशी भावना व्यक्त करणारं आपलं विद्यापीठ म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी या विद्यापीठाचा कारभार बघितला आणि त्यानंतर आजतागायत हे विद्यापीठ आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये सादर आहे. सगळ्यांचा शैक्षणिक विकास होतोय, आपण सगळेजण त्याचा उपभोग घेतोय. सध्या नांदेडमध्ये आपल्या विद्यापीठासाठी गेल्या 1.5 महिन्यापासून ज्यांच्याकडे कुलगुरूचा कार्यभार होता ते डॉक्टर दिलीप उके साहेब आता आपल्या विद्यापीठाचे पूर्णवेळ कुलगुरू म्हणून काम पाहत आहेत. या गेल्या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी विद्यापीठाच्या कारभारामध्ये शैक्षणिक बदल, परिसरात बदल किंवा अनेक कल्याणकारी योजना राबवल्यात. ह्या सगळ्या कल्याणकारी योजना किंवा विद्यापीठानं गेल्या 1.5 महिन्यात काय केलं आहे किंवा इथून पुढे काय करायला हवं, काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी त्या करून ठेवल्या, पाया त्याचा निर्माण केला ज्याला आपण नांदी म्हणतो. ती नांदी काय आहे आणि पुढे विद्यापीठ कोणत्या मार्गानं पुढे जाणार आहे, अशा अनेक गोष्टी या संदर्भानं आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आणि म्हणून ही माहिती देण्यासाठी आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर दिलीप उके साहेब आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, पालक या सगळ्यांच्या वतीनं मी कुलगुरू डॉक्टर दिलीप उके सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर. खरं म्हणजे तुम्ही आज आमच्या आकाशवाणीमध्ये पहिल्यांदाच वेळ दिलात आणि खूप दिवसानंतर ही संधी आम्हाला मिळालेली आहे. आम्हालासुद्धा खूप आनंद झाला आहे, आमच्या श्रोत्यांनासुद्धा तो झाला असेल. गेल्या काही दिवसापासूनच जेव्हा तुमच्याकडे कुलगुरूचा चार्ज होता तेव्हापासूनच आम्ही प्रयत्नात होतो आणि तुमच्या या धावत्या वेळेमुळं किंवा बिझी शेड्यूलमुळं तो वेळ आम्हाला मिळाला नाही. आज आपण वेळ दिला त्याबद्दल सुरुवातीला मी स्वागत करतो. आणि सर, मला असं विचारायचं आहे की आपण गेल्या 1.5 महिन्यापासून या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहतात, तर हे 1.5 महिन्यामध्ये असं ऐकिवात आहे की असे अनेक बदल, जे शैक्षणिक बदल आहेत, कल्याणकारी बदल आहेत, खूप बदल झालेले आहेत. तर आपल्या ज्या मूळ कल्पना आहेत की शिक्षणाच्या दृष्टीने शैक्षणिक बदल करत असताना काय करावे लागतात आणि शैक्षणिक बदल कुठले झालेत असं वाटते तुम्हाला? शेळके साहेब, सर्वप्रथम आपल्याला मी धन्यवाद देतो की आपण मला इथे श्रोत्यांसोबत संवाद साधण्याची संधी दिलीत. विद्यार्थी असोत, पालक असोत की समाजातील इतर घटक असोत. माझं नेहमीच असं एक म्हणणं आहे आणि मत आहे की शिक्षण आणि समाज ह्यातील जी दरी आहे ही दरी कमी व्हावी. 11 मेला पदभार स्वीकारला आणि तो शनिवारचा दिवस होता, रविवारची 12 मेची सुट्टी होती. 13 तारखेला पहिला निर्णय जो झाला तो दररोज कार्यालयीन कामाच्या दिवशी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीवर विद्यापीठाचा ध्वज सकाळी फडकवण्यात यावा व संध्याकाळी तो आदराने उतरवण्यात यावा. हा निर्णय जरी छोटासा आहे, ही गोष्ट जरी छोटीशी आहे, तरी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता, कर्मचाऱ्यांकरता, प्राध्यापकांकरता, अधिकाऱ्यांकरता, विविध अधिकार मंडळांवरील व्यक्तींकरता आणि मुख्य म्हणजे समाजातील सर्व घटकांकरता ही एक छोटीशी घटना इतकी मोठी घडली की त्याबद्दल मला कित्येक लोकांचे अभिनंदनपर फोन आलेत. प्रत्यक्ष भेटींमध्ये लोकांनी सांगितलं की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे विद्यापीठ नव्हे तर आज मंत्रालय वाटतंय. अरे वा वा, छान छान. म्हणजे चांगला बदल ज्याला म्हणतो आपण, ज्याला लॉंग लाईफ चालेल. आता ही सुरुवात छोटीशी असली तरी ही लॉंग लाईफ चालणार आहे. पुढचा येणारा कुणी कुलगुरू येऊ किंवा कुठलाही अधिकारी येऊ त्यांना हे चालवावं लागेल. अगदी बरोबर नाही का सर? शेळके साहेब, आपण जसं कल्याणकारी योजनांच्या बाबतीत प्रश्न विचारला तर मी आधीच जसं म्हटलं की कल्याणकारी योजना का आणि कशासाठी. कारण की आपण फक्त विद्यार्थी घडवत नाही तर आपण समाज घडवतो, हा देश घडवतो. हे विद्यार्थी आज या समाजाचे घटक आहेत, पण त्याच वेळेस ते भारताचे नागरिक आहेत. आणि भारताचं, या देशाचं भवितव्य जर उज्ज्वल करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण देणं गरजेचं नाही तर मूल्याधिष्ठित शिक्षण देणं हे गरजेचं आहे. मूल्याधिष्ठित शिक्षणच गरजेचं नाही तर मूल्याधिष्ठित ज्ञान देणं हे अधिक गरजेचं आहे. पण ह्या ज्ञानाच्या संधीपासून कुणीही वंचित राहू नये, डिप्राइव्ड राहू नये. म्हणून पहिली गोष्ट आपण जर केली असेल तर आपल्याला विदित आहे की चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड किंवा प्राईम मिनिस्टर्स रिलीफ फंड म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधी असा जो निधी आहे त्या धर्तीवर आपण विद्यापीठात
व्हाईस चान्सलर्स रिलीफ फंड असा फंड उभारला, जो कुलगुरू सहाय्यता निधी. बरोबर. आणि या निधीमधून आत्ता सुरुवात म्हणून आपल्या विद्यापीठातील परिसरातील जे संकुलातील विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी, त्यांना समजा वैद्यकीय कारणास्तव आर्थिक गरज भासली किंवा मेसची फीज भरण्याची गरज भासली, हॉस्टेलची फीज भरायची गरज भासली, ॲडमिशन फीज भरायची गरज भासली, पेटंट फाईल करण्याकरता गरज भासली किंवा कुठल्याही आर्थिक मदतीची जर गरज भासली तर ह्या कुलगुरू सहाय्यता निधीमधून त्यांना सहाय्यता दिली जाईल, आर्थिक मदत दिली जाईल. हा फंड कसा उभारला जाईल सर? हा फंड सुरुवातीला विद्यापीठ आपल्या फंडातून काही रक्कम, एक बीज रक्कम म्हणून जमा करणार केलेली आहे. आणि त्याच वेळेस आम्ही जे दानशूर व्यक्ती आहेत किंवा दानशूर संस्था आहेत, जसं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपण देणग्या देतो, पंतप्रधान सहाय्यता निधीत देणग्या देतो, हे मुलं समाजाचीच आहेत, आपलीच आहेत, त्यांच्याकरता सुद्धा देणग्या आम्ही स्वीकारणार आहोत. ज्या देणग्या, जी रक्कम ह्या देणगेची इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80Gच्या अंडर एक्झम्प्टेड असणार आहे टॅक्सपासून, ज्याचा उपयोग या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्याकरता, त्यांच्या कल्याणाकरता होणार आहे. अगदी सर, अगदी खूप छान योजना आपण सर सांगितली खरं म्हणजे या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं. आणि इतर विद्यापीठामध्ये अशा काही योजना आहेत असं वाटतं का तुम्हाला? शेळके साहेब, मला सांगायला आनंद आणि अभिमान दोन्ही गोष्टी आहेत. हीच योजना नव्हे तर इतर योजनांचा उल्लेख मी करणारच आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे राज्यातीलच नव्हे तर या देशातील पहिलं विद्यापीठ आहे जिथे कुलगुरू सहाय्यता निधी ही योजना आपण सुरू केली. त्यावेळेसच एकीकडे आपण विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा विचार करताना आपण आपल्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचा पण विचार कसा करतोय याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की कर्मचारी सहाय्यता निधी, एम्प्लॉईज रिलीफ फंड असं आपण तयार करतोय. आणि ही योजना अशी आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून दरमहा त्यांच्या सहमतीने त्यांच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतर 50 रुपये कापले जातील. तेवढेच 50 रुपये विद्यापीठ आपल्याकडून त्यात जमा करेल. आणि हा जो निधी गोळा होईल कर्मचारी सहाय्यता निधी म्हणून, की अर्धा फंड हा कर्मचाऱ्यांचा, अर्धा फंड विद्यापीठाचा, तर ज्या कर्मचाऱ्याच्या मुलांना, मुलींना किंवा कुटुंबियाला जर वैद्यकीय कारणास्तव गरज भासली तर त्याला आर्थिक मदत दिली जाईल. किंवा कर्मचाऱ्याच्या मुलांना, मुलींना शिक्षणाकरता समजा गरज भासली, ॲडमिशन करता गरज भासली तर आर्थिक सहाय्य दिलं जाईल. एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलाला किंवा मुलीला परदेशी शिक्षणाला जायचं आहे तर 1,00,000 रुपयेपर्यंत मदत दिली जाईल. तेवढंच नव्हे, समजा एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलाला किंवा मुलीला लग्नाकरता आर्थिक सहाय्य लागलं, त्याच्याकरता मदत दिली जाईल. एवढंच नव्हे, समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने अपघात झाला किंवा मृत्यू झाला तर ती रक्कम अशा परिस्थितीत परत सुद्धा घेतली जाणार नाही. आर्थिक बोजा, आर्थिक भार त्या कर्मचाऱ्यांवर किंवा त्यांच्या कुटुंबियावर पडणार नाही, अशी ती कर्मचारी सहाय्यता निधी योजना आहे. वा वा. म्हणजे एकंदरीत सर, आपण सर्व लोक कितीही श्रीमंत असलो तरी ऐतेवेळी अनेक ठिकाणून आपल्याला कर्ज काढावं लागतं. आणि जेव्हा कर्ज काढायची वेळ येते तेव्हा जी ससेहुलपट होत होते ती ससेहुलपट होणार नाही हा आपला उद्देश. आणि एवढंच नाही तर आपण ज्या पद्धतीने सांगितलं की नंतर त्याला ते पैसे पण परत करावे लागणार नाहीत, असा एखादाही प्रसंग आला तर ते पण आपण मदत करणार आहोत. एक चांगली योजना आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं आपण सांगितली सर. खरोखरच यालाच कल्याणकारी योजना असंही आपण म्हणू शकतो. थोडंसं आपण पुढे जाऊया की आपल्या विद्यापीठामध्ये नुकतंच मी ऐकलं, वाचलं आणि आमच्याकडे सुद्धा बातमीत होतं की शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राची. शेळके साहेब, मी तुम्हाला थोडंसं मध्ये इंटरप्ट करतो. बरं सर. माझी आणखी एक योजना महत्वाची आहे आम्ही घेतलेली. आपण एकीकडे म्हणतो मुलींना संधी द्यायला पाहिजे शिक्षणाची, महिला सबलीकरण, जिकडे तिकडे भाषणामध्ये याचा प्रयोग केला जातो, उपक्रम राबवले जातात. एक महत्वाचा, क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असा निर्णय या विद्यापीठाने घेतलेला आहे, आपण घेतलेला आहे की महिला सबलीकरणाकरता, मुलींच्या शिक्षणाकरता आपल्याकडे 13 संकुल आहेत. लातूरला उपकेंद्र आहे आणि हिंगोलीला आपलं मॉडेल डिग्री कॉलेज आहे. प्रत्येक संकुलातून एक विद्यार्थिनी, जात धर्म पंथ काही नाही, फक्त ती गरीबातली गरीब, वंचितातली वंचित आहे,
गरजू आहे. तिला शिकायचं आहे, पण तिला कुठली शिष्यवृत्ती किंवा कुठली फेलोशिप मिळत नाही. अशा विद्यार्थिनीला विद्यापीठ दत्तक घेणार, विद्यार्थिनी दत्तक योजना. तिने फक्त आपल्या कपड्यानिशी विद्यापीठात यावं. तिचा संपूर्ण 2 वर्ष शिक्षणाचा, राहण्याचा, खाण्याचा, पुस्तकाचा, फीसचा, परीक्षेचा सर्व खर्च हे विद्यापीठ करेल. आणि हा सुद्धा निर्णय घेणारं महाराष्ट्रातीलच नव्हे, राज्यातीलच नव्हे, तर देशातील हे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ हे पहिलं असेल. वा सर वा. म्हणजे एकंदरीतच आपण ज्या पद्धतीने म्हणत की महिला सबलीकरण हा एक जर विषय असला आपल्या देशाचा, तरी विद्यार्थ्यांची, विद्यार्थिनींची किती गरज आहे आणि त्यांना सबळ करण्याच्या दृष्टीनं, पूर्णपणे संरक्षण देण्याच्या दृष्टीनं आपण घेतलेला निर्णय हा अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल की किती कौतुकास्पद आहे. आमच्या सर्व श्रोत्यांना हा आवडला असेल. या विद्यार्थिनी दत्तक योजनेबद्दल थोडक्यात आपण पुढे सांगा की ती विद्यार्थिनी कशी निवडली जाईल आणि दत्तक घेतल्यानंतर तिचं पूर्ण शिक्षणच केलं जाईल का अगदी ज्याला आपण रिप्लेसमेंट म्हणतो इथपर्यंत सुद्धा मदत केली जाणार आहे? प्रत्येक संकलातून एक निवड समिती असेल. विद्यार्थिनींनी ते फॉर्म्स, अर्ज जे आहेत त्या समितीकडे आणि त्या संचालकाकडे जमा करायचा. ते संचालक आणि त्यांची समिती ती त्याची स्क्रुटिनी करेल. स्क्रुटिनी केल्यानंतर 3 नावं ही विद्यापीठाकडे पाठवली जातील आणि त्या 3 नावांमधून मेरिटवर आणि गरजेवर, दोन्ही मेरिट आणि गरज, गुणवत्ता आणि निकड, ह्या दोन्ही निकष लावून त्यातल्या महत्त्वाचं असं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आपण म्हणतो जे आज 2 लाख उत्पन्न आहे, पण त्याच्यात सुद्धा समजा 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असेल तर आम्ही प्राधान्य त्या 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बरोबर. म्हणजे गरज, निकड हे प्रथम, गुणवत्ता नंतर. आपण जर सहाय्य केलं तर गुणवत्ता वाढेल, आपण जर संधी दिली तर ती शिकेल, आणि ती जर शिकली तर ती उद्याची आई, उद्याची माई, उद्याची ताई ही ह्या समाजाचं ऋण फेडेल. बरोबर सर, अगदी. सर आणखी एक प्रश्न, मी जसं सुरुवातीला म्हणालो होतो की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आपण ज्या कल्याणकारी योजना राबवत आहे, शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राची सुद्धा निर्मिती आपल्या विद्यापीठाने यावर्षी केलेली आहे. याच्या पाठीमागचा उद्देश आणि स्वरूप आम्हाला सांगा सर. शेळके साहेब, मी परत थोडासा विषयांतर केलं तर चालेल की आपण विद्यार्थी म्हटलं, विद्यार्थी सहाय्यता म्हणजे कुलगुरू सहाय्यता निधी, विद्यार्थिनी दत्तक योजना, कर्मचारी सहाय्यता निधी. कदाचित आपण नाही तर आपल्या श्रोत्यांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो, आमच्या शिक्षकांकरता तुम्ही काय केलं? अच्छा, बरं. तर आपल्या शिक्षकांकरता आपण असं करतोय की जे शिक्षक एखादा शोध निबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केला ज्याचा इम्पॅक्ट फॅक्टर 5 पेक्षा वरती आहे, किंवा एखाद्या शिक्षकाने केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस किंवा मॅकमिलन अशा पब्लिकेशन कंपनीकडून टेक्स्टबुक पब्लिश केलं तर अशा शिक्षकाला आम्ही 25,000 रुपये बक्षीस देणार. एखाद्या शिक्षकाने पेटंट घेतलं त्याला आम्ही 20,000 रुपये बक्षीस देणार, जेणेकरून या विद्यापीठात संशोधन अधिक वाढावं. कारण विद्यापीठाचं नाव जर मोठं व्हायचं असेल तर फक्त शिक्षण देऊन चालणार नाही, तर तेवढाच किंवा किंबहुना त्यापेक्षा अधिक भर हा आपल्याला संशोधनावर सुद्धा द्यावा लागेल. आणि म्हणूनच एकीकडे आपण विद्यार्थी, दुसरीकडे आपण कर्मचारी आणि तिसरीकडे तिसरा घटक शिक्षक यांना सुद्धा आपण दुर्लक्षित केलेलं नाही, तर त्यांची सुद्धा आपण ह्या कल्याणकारी योजनांमध्ये काळजी घेतली आहे. आणि त्याचं नाव आहे संशोधन शिष्यवृत्ती योजना किंवा संशोधन प्रोत्साहन योजना शिक्षकांकरता. छान 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 सर, छान. आता आपण शंकरराव चव्हाण, अगदी शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्र, आपल्याला विदितच आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री 2दा राहिलेले, भारताचे माजी गृहमंत्री राहिलेले, ज्यांची ही कर्मभूमी आहे, ज्यांचं कार्य या शहरामध्ये एवढं प्रसिद्ध आहे, ज्यांनी इथल्या गोरगरिबांना, होतकरूंना, विद्यार्थ्यांना, वंचित घटकांना न्याय दिला, अशा व्यक्तीच्या कार्याचं विश्लेषण व्हावं, संशोधन व्हावं, शिकवण व्हावी म्हणून हा प्रस्ताव 2006 साली पहिल्यांदा विद्यापीठाने हाती घेतला. पण तो प्रस्ताव हाती घेतला ज्यावेळेस, तेव्हा असं निदर्शनास आलं की फक्त शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्र आपल्याला स्थापन करायचं आहे असा निर्णय झाला. पण संशोधन केंद्र स्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्यात, याबद्दल त्यात काही उल्लेख नाही. पूर्ण रेकॉर्ड आणि डॉक्युमेंट चालले असताना एक बिल्डिंगचा नकाशा तो त्याला जोडलेला आणि
एक पॅराग्राफचं किंवा 4 ओळीचं पत्र आपण शासनाला पाठवलेलं की आम्हाला शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्र स्थापन करायला आपण परवानगी द्यावी असं ते पत्र आणि आर्थिक मदत द्यावी. शासनाचं उलट उत्तर आलं की तुम्ही तुमचा सखोल प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. हे पत्र 2011ला आलं. बरं. पण जेव्हा मी पदभार घेतला त्याच्यानंतर काही दिवसानंतर मी जेव्हा शहानिशा केली, ह्या एका पत्रापलीकडे काहीही नव्हतं रेकॉर्डवर. आणि निदर्शनास असं आलं की आपण सखोल प्रस्ताव तयारच केला नाही. आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कुठल्या दिशेला जायचं आहे हेच माहिती नाही. म्हणून आम्ही गेले 15-20 दिवस यावर कार्य केलं. आणि शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रात शंकररावजींचे जे विषय जे होते आवडते, त्यातला पहिला विषय म्हणजे ग्रामीण विकास म्हणजे रुरल डेव्हलपमेंट. दुसरा विषय म्हणजे लोक प्रशासन म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, ते प्रशासकच होते. आणि तिसरा विषय म्हणजे विधी कायदा. म्हणून मग आम्ही असं ठरवलं, त्यांची जी विचारसरणी होती, त्यांची जी कार्यशैली होती, त्यांचं जे कर्तृत्व होतं हे ह्या 3 विषयात होतं. ग्रामीण विकास, लोक प्रशासन आणि कायदा. म्हणून या अध्यासन केंद्राच्या अंतर्गत 3 विभाग हे स्थापित केले जातील. त्यामध्ये टीचिंग होईल, शिक्षण होईल, संशोधन होईल आणि त्यासोबतच या पूर्ण शंकरराव चव्हाण साहेबांच्या कार्याचं विश्लेषण होईल. असं ते आम्ही पूर्ण कंपोजिट जवळपास 12 ते 15 पानाचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या 28 जूनला झालेल्या बैठकीत शंकरराव चव्हाण अध्यासन प्रस्ताव आणि इतर ज्या कल्याणकारी योजना आहेत हे सगळे प्रस्ताव आम्ही मान्य करून आम्ही शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राचा प्रस्ताव कालच 1 जुलैला शासनाकडे आम्ही पाठवलेला आहे. त्यात रिकरिंग किती, नॉन रिकरिंग किती, प्रत्येक डिपार्टमेंटला केंद्राला पदं किती, शिक्षकांची किती, कर्मचाऱ्यांची किती, लायब्ररीला किती, लॅबॉरेटरीला किती आणि इमारतीला किती, रिकरिंग नॉन रिकरिंग पूर्ण आम्ही कंपोजिट प्रस्ताव हा शासनाकडे पाठवलेला आहे. छान छान सर. एक चांगली योजना परत एकदा आपल्याकडे येते आहे. सर आणखी एक मुद्दा माझ्या डोक्यात होता की आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण ज्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे आमच्याशी बोलताय, आमच्या सर्व श्रोत्यांना ते ऐकून खूप आनंद होत असेल की आपला परिसर किंवा सगळीकडेच पावसाच्या संदर्भानं किंवा भूकंपाच्या दृष्टीनं काही असं माहिती नसतं, तरी पण आपल्या विद्यापीठाचं एक भूकंप संशोधन केंद्र लातूर परिसरामध्ये आहे आणि ज्याच्यामुळं थोडीशी पूर्वसूचना आम्हाला मिळते. थोडंसं पुढे जाऊन मला असं वाटतं की असं ऐकवत आहे की आपल्या विद्यापीठानं विजेच्या संदर्भात म्हणजे ज्याला आपण विजांचा कडकडाट आणि विजा पडतात आणि ज्याच्यामुळं हानी किंवा वित्तहानी होते, तर ती होऊ नये म्हणून एक सुद्धा पाऊल उचललेलं आहे. तर ते काय आहे आमच्या श्रोत्यांना सांगा, म्हणजे ते ऐकल्यावर खरंच त्यांना आनंद होईल की आपलं विद्यापीठ त्यांच्यासाठी खूप काम करत आहे. शेळके साहेब, जसा मी सुरुवातीला उल्लेख केला होता की लातूरला आपलं उपकेंद्र आहे, त्या उपकेंद्राने एक प्रकल्प हातात घेतला, एक प्रोजेक्ट हातात घेतला, ज्याला तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांची त्यांना ग्रांटसुद्धा मिळाली 2.5 लाखाची. आणि त्यांनी तो उपक्रम विजेंच्या पडण्यामुळे आणि धक्क्यामुळे जे मृत्यू होतात तो एक प्रोजेक्ट 28 खेड्यांमध्ये राबवला. बरं. आणि जे विजेच्या पडण्यामुळे मृत्यू व्हायचे ते प्रमाण 0 झालं. बरं. हा एक प्रोजेक्ट. दुसरा प्रोजेक्ट असा तिथेच उपकेंद्राला आपलं किल्लारीला भूकंपमापन केंद्र आहे, त्यांनी तो सुद्धा उपक्रम राबवला. आणि त्यामुळे जिथील ग्रामीण जनता आहे त्यांच्या मनात जी भीती असायची काय होईल, तर ती भीती संपूर्णपणे आज नाहीशी झालेली आहे आणि त्याचा पूर्ण डेटा आणि मॉनिटरिंग हे आपलं व्यवस्थित सुरू आहे. त्यासोबतच त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपल्या इथे नांदेडला आपल्या भूशास्त्र संकुल आहे, अर्थ सायन्स स्कूल आहे. ह्या स्कूलने 45 लाखाचा हा प्रोजेक्ट हा घेतला. त्याला सुद्धा आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अर्थसहाय्य झालं. आणि या सबंध नांदेड परिसराचं मायक्रोझोनिंग ज्याला आपण म्हणतो, सूक्ष्म सर्वेक्षण भूकंपाच्या बाबतीत एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपला हाच रस्ता पुढे गेल्यानंतर मला आठवतं आपण एअरपोर्टकडे वळण्यापूर्वी इकडनं जाताना उजव्या बाजूला तो भूकंपाचा केंद्र आहे. ते सायंटिफिकली टेक्निकली आपण सांगू शकत नाही, पण भूकंपाचं केंद्र तिथे आहे. नाही तो जो बिघाड आहे आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये, तो बिघाड पुढे आणखी जवळपास 40 ते 50 किलोमीटर गेलेला आहे. तर आणि हे आम्हाला कसं कळालं, हे ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून, ह्या उपक्रमाच्या माध्यमातून. आणि त्याकरता मग काय काय गोष्टी कराव्यात, काय काय काळजी घ्यावीत, हे सुद्धा ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत अजूनही सुरू आहे. अजून पूर्ण प्रोजेक्ट झालेला नाही, पण त्या प्रोजेक्टच्या जे काही निष्कर्ष येतील, त्या निष्कर्षानंतर ज्या शिफारस होतील त्याचा उपयोग नांदेड आणि परिसरातील
आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना, नागरिकांना निश्चितपणे होणार आणि तेच देणं या विद्यापीठाचं या समाजाला आहे असं मला वाटतं. वा वा, छान सर. म्हणजे एकंदरीतच सुरुवातीला आपण म्हणाल्याप्रमाणे नुसतं शिक्षण देणे नाही तर ज्ञान द्यायचं आहे. ज्ञान देणे हे सुद्धा सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं प्रत्येकाला प्रगल्भ करणे आहे. एक सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं कल्याणकारी म्हणून उचललेले हे महत्त्वाचं पाऊल आपलं विद्यापीठाचं आहे असं पण म्हणायला काही हरकत नाही. सर खरं म्हणजे आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या विद्यापीठाच्या संदर्भानं आपल्याला बोलता येऊ शकतील. जसं परीक्षा पद्धती आहे, शिक्षण पद्धती आहे, तुमचा परिसर विकास आहे किंवा अनेक बिल्डिंग्स येऊ घातलेले आहेत, खेळ आहेत. तर या संदर्भानं थोडक्यात काय योजना आहेत? ह्या सर्व योजना तर आहेतच आहेत, पण मला विशेष उल्लेख करावासा वाटेल की आपण इथे विद्यार्थी घडवतो, तयार करतो. विद्यार्थी जेव्हा तो पदव्युत्तर प्रमाणपत्र घेतो, डिग्री घेतो आणि जेव्हा तो समाजात जातो तर तेव्हा आणि जेव्हा तो इंटरव्ह्यू फेस करतो त्याला बोलता सुद्धा येत नाही. या आपल्या विद्यार्थ्यांकरता आम्ही सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हाती घेतलेला आहे. म्हणजेच तो इंटरव्ह्यूला जाताना त्याचं कम्युनिकेशन कसं असावं, त्यांनी ड्रेस कसा घालावा, त्याची लँग्वेज कशी असावी, त्यांनी बसावं कसं, त्यांनी उभं कसं राहावं, त्यांनी काय काय तयारी करावी, हे सगळं प्रशिक्षण, हे सगळं ट्रेनिंग हा विद्यार्थीतून बाहेर पडताना आम्ही त्याला ह्या सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंडर देणार आहोत. एक भाग. दुसरं, संशोधनाला आणखी वाव देण्याकरता आम्ही इनोव्हेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशी समिती गठीत केलेली आहे. आपल्या माहितीकरता मुद्दाम सांगावंसं वाटतं, राजभवनाचे जे 4 कार्यक्रम विद्यापीठाकरता असतात, इंद्रधनुष्य, आव्हान, आविष्कार आणि अश्वमेध, त्यात 5वा प्रोग्राम येऊ घातलेला आहे इनोव्हेशन सेंटर. आपल्याला सांगायला मला विशेष आनंद होतो, त्याबद्दलची बैठक मागच्या रविवारी पुण्यात झाली आणि हा विषय जेव्हा आला, सर्व कुलगुरूंची बैठक होती ती राजभवनने आयोजित केलेली. त्यावेळेस मी हात वर करून त्यांना म्हटलं 1 मिनिट मला बोलायचं आहे आणि त्यांना हे सांगितलं की आत्ता आपण हा प्रस्ताव पुढे आणताय, पण आपल्या सर्वांच्या माहितीकरता सांगतो, ऑलरेडी ह्याची सुरुवात आम्ही स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात केलेली आहे. आपल्याकडे इनोव्हेशन रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर आपण स्थापन केलेलं आहे. इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन याच्यातला फरक हा, इनोव्हेशन म्हणजे नाविन्यता नाही. माझ्या मते इनोव्हेशन म्हणजे जे काही संशोधन होतं, जो काही रिसर्च होतो, तो रिसर्च ह्या समाजातील अंतिम घटकापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही त्याला आपण इनोव्हेशन म्हणू शकत नाही, त्याला आपण नाविन्यता म्हणू शकत नाही, त्याला आपण संशोधन सुद्धा म्हणू शकत नाही आणि त्याचा काहीही उपयोग नाही. आणि त्याच्याकरता आपण हे सेंटर स्थापित करतोय. सोबतच इतर महाविद्यालये जी आहेत त्या महाविद्यालयातले जे संशोधक आहेत त्यांच्याकरता आपण 1 दिवसाची कार्यशाळा 26 तारखेला आपण इथे आयोजित केली होती. जवळपास विषयवार एका विषयाचे, एका फॅकल्टीचे 120 संशोधक तिथे होते. संशोधन नाही तर संशोधनाचं मार्गदर्शन कसं करावं, म्हणजे हे मार्गदर्शकांकरता मार्गदर्शन होतं, गाईड्स करता गायडन्स होतं. हा उपक्रम पहिल्यांदा घडलेला आहे ह्या विद्यापीठात. एवढंच नव्हे, या विद्यापीठाला आता सप्टेंबरमध्ये 19 वर्ष होतील पूर्ण. परंतु ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले 4 जिल्ह्यातील 400 महाविद्यालये, या 400 महाविद्यालयांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्राचार्यांची बैठक आम्ही मे महिन्यात विद्यापीठात आयोजित केली आणि हे सुद्धा प्रथमतः या विद्यापीठाच्या इतिहासात घडलं. 1 to 1 आम्ही संवाद साधला, डायलॉग साधला, त्यांचे इश्यूज, विद्यापीठाचे इश्यूज, विद्यापीठाचे मुद्दे, त्यांचं परसेप्शन, आणि ह्याच्यातून आम्ही एक समन्वय समिती स्थापित केलेली आहे. 4 जिल्ह्यातील 4 प्रातिनिधिक स्वरूपाचे प्राचार्य, विद्यापीठाचे 4 अधिकारी आणि शिक्षण सहसंचालक, कारण की आमचे इश्यूज, यांचे इश्यूज ह्या शिक्षण विभागाशी असतात. तुमचे जे काही मुद्दे असतील, जे काही अडचणी असतील, ज्या काही तक्रारी असतील, त्या पिरियॉडिकली बैठका घेऊन ताबडतोब सॉल्व्ह करण्यात याव्यात. छान सर, असे अनेक मुद्दे आपण सांगताय आणि आम्हाला सुद्धा ते ऐकत असताना खूप आनंद होतोय. आमच्या सर्व श्रोत्यांना पण तो होत असेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की विद्यापीठामध्ये आता सगळीकडेच म्हणजे सगळ्याच परिसरात आणि विशेषतः नांदेडमध्ये प्रशासकीय सेवेत विद्यार्थी येण्याचं प्रमाण जरा वाढलेलं आहे आणि त्यांची संख्या जास्त आहे. लोकांची उत्सुकता आहे की कलेक्टर व्हावं, उपजिल्हाधिकारी व्हावं आणि मग मोठ्या मोठ्या पदावर यावं. तर त्यासाठी जी अभ्यास केंद्र असतात किंवा मार्गदर्शन केंद्र असतात ते अनेक ठिकाणी आहेतच. मला वाटतं यशदाच्या वतीनं आपल्या विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र चालू आहे. त्या संदर्भात शेळके साहेब, अगदी योग्य प्रश्न आहे हा आपला. यशदाचं केंद्र आहे, बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था त्यांचं केंद्र आहे बार्टीचं. या व्यतिरिक्त आपल्याकडे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ज्या ग्रांट्स येतात त्या अंतर्गत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करता
कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारी करता, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करता विद्यार्थ्यांना, कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरता आपण उपक्रम राबवतो. त्या अनुषंगाने सुद्धा आपले प्रयत्न असतात. दुसरी गोष्ट, आपण यशदाचं केंद्राचा उल्लेख केलात, ते सुद्धा आहे. तिसरी गोष्ट, बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी जी पुण्याची आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही तज्ज्ञांचे व्याख्याने आयोजित करून किंवा त्यांना लागणारे साहित्य पुरवून त्या माध्यमातून आपण ते करतो. आणखी एक विशेष गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की शासन पातळीवर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असं केंद्र उभारला जाणार आहे, किंवा यशदाशी टायअप करून किंवा डायरेक्ट थेट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे डिपार्टमेंट आहे शासनाचं त्यांच्या मार्फत ते कदाचित केंद्र विद्यापीठात उभारलं जाईल. आणि अशा परिस्थितीतसुद्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे पहिलं विद्यापीठ असेल हे केंद्र स्थापित करणार. सर, खरं म्हणजे 2 प्रश्न राहिले, तो महत्त्वाचा प्रश्न आहेच. खरं म्हणजे इतक्या दिवसात आपण बरेच दिवस प्रकुलगुरू म्हणून कार्यभार बघितला आणि आता सुद्धा 1.5 महिन्यात असे अनेक उपक्रम आपण राबवलेत की विद्यापीठाला पुढे येता येईल. विद्यापीठाच्या निमित्तानं आमचा सर्व विद्यार्थी वर्ग, पालक आणि सगळ्यांनाच शिक्षणाच्या ह्या नवीन नवीन संधी, कल्याणकारी योजना पाहायला, ऐकायला मिळतात, अनुभवायला मिळतात. पण सध्या विद्यापीठामध्ये कुलगुरूंची निवड प्रक्रिया चालू आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहेत की नाही. हा वैयक्तिक प्रश्न आहे, खरं म्हणजे विचारायला नको, पण मी तुमचं धाडस करून हा विचारला आहे की त्या प्रक्रियेच्या संदर्भात, निवड प्रक्रियेच्या संदर्भात आपण त्याच्यात आहात की नाही. शेळके साहेब, आपण हा प्रश्न विचारलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. बरं. त्याचं कारण असं की आधी आपल्या प्रश्नाला उत्तर देतो की कुलगुरू पदाकरिता मी अर्ज केलेला नाही, हा एक भाग, किंवा माझ्या वतीने कुणाही व्यक्तीने माझी शिफारस सुद्धा केलेली नाही. त्यातला तिसरा भाग, शिफारस करत असताना निव्वळ नावाची शिफारस करावी लागत नाही, तर त्या व्यक्तीचा संबंध डिटेल्ड बायोडाटा पाठवावा लागतो. आणि मुद्दाम सर्वांच्या माहितीकरता मी सांगतो, माझ्याकडून कुणाही व्यक्तीने माझा बायोडाटा घेतलेला नाही, म्हणून ही निवड प्रक्रिया माझ्याकरता बंद आहे, मी या प्रक्रियेत सहभागी नाही. हा एक भाग. कदाचित मला प्रश्न येईल आणि जो येतही असेल, मग जर तसं आहे तर मग ह्या सर्व गोष्टी, ह्या कल्याणकारी योजना, हे संशोधन, हे शिक्षण, हे सगळं कशा करता? ते एवढ्या करता की या विद्यापीठात मी गेले 2.5 वर्ष काम करतोय. ज्या घरी आपण राहतो त्या वास्तूशी आपला एक ऋणानुबंध येतो, तिथल्या लोकांशी आपला ऋणानुबंध येतो. आणि त्याही पूर्वी आपण एक शिक्षक आहोत, त्याही पूर्वी शिक्षक असण्यापूर्वी आपण एक व्यक्ती आहोत, माणूस आहोत. आणि माणूस असल्यानंतर ती माणुसकी जर आपण जपली नाही, शिक्षक, मी नेहमी म्हणतो भाषणात सुद्धा की शिक्षक आणि शिक्षण देणं हे त्याचं कर्तव्य नव्हे, ही त्याची जबाबदारी नव्हे, तर तो त्याचा धर्म आहे. आणि मी तर कुलगुरू आहे, कुलगुरू म्हणून ह्या योजना राबवणं हे माझं कर्तव्य नव्हे, ही माझी जबाबदारी नव्हे, तर तो माझा धर्म आहे. मी त्या कुलगुरूचा धर्म पाळलाय, अर्ज केला नाही, शिफारस नाही, पण जे मी कार्य सुरू केलं ते जोपर्यंत नवीन कुलगुरू येईपर्यंत असणार, ते मी शेवटच्या दिवसापर्यंत करत राहणार, ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत. छान 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 सर, एकंदरीतच मला वाटतं की हा वैयक्तिक प्रश्न असला तरी आपण दिलखुलासपणे त्या प्रश्नाचं उत्तर मनमोकळेपणाने दिलं. सर, जाता जाता आमच्या सर्व श्रोत्यांसाठी, अर्थात पालक आहेत, आमचे विद्यार्थी आहेत, आमचे काही प्राध्यापक आहेत आणि बरीचशी मंडळी जी नांदेडमधले आमचे सर्व श्रोते आहेत, यांच्यासाठी शिक्षणाच्या संदर्भानं किंवा पुढे येण्याच्या दृष्टीने किंवा स्पर्धेत टिकण्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या विद्यापीठाबद्दल भावना व्यक्त करण्याच्या संदर्भानं त्यांना महत्त्वाचा संदेश आपण द्यावा. शेळके साहेब, मला असं वाटत नाही संदेश देण्या इतपत मी मोठा आहे, पण तरी पण हा संदेश नाही, ही सूचना पण नाही, हे मार्गदर्शन पण नाही, हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, जे मी नेहमी जाहीरपणे सुद्धा मांडतो की तुम्ही विद्यार्थी म्हणून आहात, उद्या भविष्यात तुम्ही मोठमोठ्या वेगवेगळ्या पदांवर जाणार. माझ्या दृष्टिकोनातनं ते पद महत्त्वाचं नाही, तुमचे अधिकार महत्त्वाचे नाहीत, तुम्हाला किती टक्के परीक्षेत मिळतात मार्क्स, गुण, ते महत्त्वाचं नाही. तुम्ही उद्या जाऊन एखादा कलेक्टर व्हा, उद्या जाऊन वकील, इंजिनियर, आर्किटेक्चर ते व्हा, डॉक्टर व्हा, मंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा, पण ह्या सर्व गोष्टींपेक्षा माझ्या मते सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर तुम्ही चांगला माणूस व्हा. ती मूल्य माणसाची आणि माणुसकीची ती जपा, माणसाचा धर्म जपा. माझ्या दृष्टिकोनातनं तुम्ही करोडपती जरी झालात तरी त्याला महत्त्व नाही,
तर तुमच्या माणुसकीला, तुमच्या मानवतेला आणि तुमच्या त्या माणुसकीच्या मूल्यांना अधिक महत्त्व आहे. हे जर घडलं तरच ह्या समाजाची आणि देशाची प्रगती होईल. फक्त मी माझा स्वतःचा जर विचार केला, फक्त मी माझ्या कुटुंबाचा विचार केला तर पूर्ण समाजाची किंवा देशाची प्रगती होणार नाही. प्रगती फक्त आर्थिकदृष्ट्या नव्हे, प्रगती फक्त औद्योगिकदृष्ट्या नव्हे, प्रगती फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्हे. आपण विज्ञानात प्रगती केली, ज्ञानाचं काय? बरोबर. विज्ञानाचं आपल्याकडे ज्ञान आहे, हो. पण आपल्याकडे ज्ञानाचं विज्ञान आहे का? नाही. ज्ञानाचं विज्ञान ह्या मूल्यांवर, ह्या तत्वांवर, ह्या माणुसकीवर, ह्या मानव धर्मावर आधारित आहे. आणि माझं सर्वांना आव्हान आहे, विनंती आहे, जर आपल्याला पटत असेल तर हे पाळा, नाहीतर एव्हरी इंडिव्हिज्युअल हिज ऑर हर फ्रीडम ऑफ चॉईस. सर, एकंदरीतच आपल्या या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये विद्यापीठाच्या एकंदरीतच सुरुवातीपासून ते आजतागायत विद्यापीठाने राबवलेल्या अनेक योजना, विद्यापीठाने घेतलेल्या भूमिका आणि विशेषतः आपण आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय आमच्या सर्व श्रोत्यांसाठी अगदी खरंच कल्याणकारी आहेत. आणि त्या सर्व योजनांचा सर्वांनीच, प्रत्येक पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सुद्धा फायदा घ्यावा. आपलं विद्यापीठ राज्यातच नव्हे तर देशात सुद्धा अनेक योजना राबवताना पहिलं हे आपण अनेक वेळा अगदी मुद्दाम होऊन सांगितलं. ते खरं करून दाखवण्यासाठी सगळ्यांचीच मला वाटतं गरज आहे. आपण इतकं बिझी शेड्यूल असून सुद्धा सर आमच्या सर्व श्रोत्यांसाठी, आकाशवाणीसाठी वेळ दिलात. मी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला खरंच मनातून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. आताच आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर दिलीप उक्के यांची भीमराव शेळके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आपण आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून ऐकलीत.